बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज 6 डिसेंबर या निमित्ताने उपस्थित माझ्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक तसेच आदरणीय सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी विद्यार्थिनी यांना माझा नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. ते लहानपणापासूनच हुशार होते. त्यांना शिक्षणाची आवड होती, पण ते शिकत असताना अनेकदा त्यांचा मानभंग झाला. कित्येकदा त्यांना अपमान सहन करावे लागले. त्यांना मोठे करण्यात त्यांचे वडील म्हणजे रामजी यांचा फार मोलाचा वाटा होता. जगातील विद्वानांच्या रांगेत बाबासाहेबांचा 6वा नंबर लागतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले यांना आपले गुरु मानत असत. ते त्यांच्या विचारात होते. बाबासाहेब हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ते राज्यघटनेचे शिल्पकार होते. त्यांनी ही राज्यघटना 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात पूर्ण केली, जाती धर्माचा भेद न करता. बाबासाहेबांनी राज्यघटनेची सुरुवात आम्ही भारताचे लोक या स्वरूपात केली. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा महत्त्वाचा मूलमंत्र दिला. बाबासाहेब हे केवळ दलितांचेच नेते नव्हते, तर सर्व मानवजातीचेही त्यांच्या समोर होते. सर्वांना पाण्याचा हक्क मिळावा म्हणून 14 तळ्यावर पाण्याचा सत्याग्रह केला. 2 मार्च 1930 रोजी नाशिक येथे काळाराम मंदिरात सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी मंदिर खुले करून देणारा एकमेव महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो घुबडल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, आपल्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकर घ्या आणि 1 रुपयाची पुस्तक, कारण भाकर हे आपल्याला जगवेल आणि पुस्तक हे कसे जगायचे हे शिकवेल. पुस्तकांसाठी राजगृह बांधणारे बाबासाहेब होते. त्यांनी 35 पदव्या मिळवल्या. 31 मार्च 1990 रोजी भारतरत्न हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. 14 ऑक्टोबर 1956 रोजी हिंदू धर्माचा त्याग करून नागपूर येथे बौद्ध धर्म स्वीकारला. अशा या महामानवाचा 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाला. असा हा महामानव असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यात नसतील तरी आपल्याला त्यांचे विचार